अगं कुठे मरून गेलीस? स्वयंपाकघर तसेच पडले आहे आणि महाराणी मात्र आराम फरमावत आहे. रमादेवीच्या जोरजोरात ओरडण्याने घाबरून सुद्धा उठण्याचा प्रयत्न करत होती. तेवढ्यात धडाम असा आवाज आला आणि अचानक दरवाजा उघडला. दरवाजावर सासू सासरे रागाने तळमळत उभे होते. त्यांना पाहून सुद्धा गडबडली. पटकन उभी राहिली आणि भीतीने थरथर कापू लागली. तुला तर निमित्तच हवं असतं, कामचुकारपणाचं. इथे बिछाण्यावर लोळत पडलीस. बाकीचे सगळे कामं कोण करणार? तुला दुसरं काही सुचतं का? रमादेवीने डाफरत विचारलं. सुधा गरिबीत वाढली होती, पण इथे इतर सुनाही होत्या. त्यांच्यावर या घरात मात्र कोणतीही जबाबदारी नव्हती. जणू काही ती या घरातील मोलकरीणच होती. कारण तिचा नवरा सुरेश याची कमाई इतर भावांपेक्षा कमी होती. बाकीच्या 3 मुलांनी मोठमोठ्या नोकऱ्या मिळवल्या होत्या, त्यामुळे त्यांच्या पत्नींना घरकामाच्या जबाबदाऱ्या नव्हत्या. फक्त सुधालाच सतत टोमणं ऐकावे लागत. रमादेवी आणि सासऱ्यांनी भरपूर काही बोलून टाकलं होतं, पण आपल्या विचारांत गुरफटलेली सुधाला त्याची जाणीवही नव्हती. ती भानावर आली तेव्हा सासूने तिचा हात पकडून अक्षरशः फरफटत तिला खोलीतून बाहेर ढकलून दिलं. ती लटपटली आणि जवळजवळ कोसळलीच असती, पण त्या क्षणी घरात आलेल्या सुरेशने तिला अलगद सावरलं. आई वडिलांचा हा कठोर रूप पाहून सुरेश हादरला. पत्नीवर होणारा अन्याय त्याला सहन झाला नाही. त्याने एक शब्दही न बोलता सुधाचा हात धरला आणि ठाम आवाजात म्हणाला, सुधा, आता काहीही बोलण्याची गरज नाही. आपण दोघं हे घर सोडून निघून जाऊ. जिथे पैशाला माणसांपेक्षा जास्त महत्त्व दिलं जातं, तिथं राहणं शक्य नाही. तो तिथून निघाला आणि सुधाही त्याच्यासोबत गेली. त्या दोघांनी थोडंफार आवश्यक सामान घेतलं आणि कायमचं घर सोडलं. मात्र त्यांच्या मागे एक मोठी जबाबदारी टाकून गेले. घरातील ते छोटे मोठे काम जे निकम्मी सुद्धा करत होती, आणि काही मोठ्या जबाबदाऱ्या ज्या सर्वात कमी कमावणारा सुरेश निभावत होता. आता तेच काम रमादेवी आणि तिच्या नवऱ्याला करावं लागणार होतं, कारण त्यांचे इतर 3 मुलं आपल्या करिअरमध्ये व्यस्त होते आणि सुना आपापल्या आरामात गर्क होत्या. 6 महिन्यानंतर सुधा आणि सुरेश यांनी घर सोडून 6 महिने उलटून गेले, पण त्यांच्या सासू सासऱ्यांनी त्यांची चौकशी सुद्धा केली नाही. कोणत्या तोंडाने करणार? त्यांना वाटत होतं की बाकीचे 3 कमावते मुलं त्यांना सांभाळतील, पण जेव्हा सुरेश होता तेव्हा त्या तिघांमध्ये त्याच्याबद्दल आदर किंवा किंचित भीती होती. आता तो नसल्यामुळे त्यांचा कोणताही आदर राहिला नव्हता. सुधा आणि सुरेश गेल्यावर अवघ्या 10 दिवसात त्या तिघा भावांनी आणि त्यांच्या बायका चालाखीने घराच्या मालकीचे कागद हडपले. घर, दागिने, बँक खातं सगळं स्वतःच्या नावावर करून घेतलं. यातून सासू सासऱ्यांना अक्षरशः हाकलून दिले. आता ते दोघं फुटपाथवर आले होते. दुसऱ्या एका संध्याकाळी त्या दिवशी सुधा मंदिराच्या पायऱ्या चढत होती, तेव्हा तिला एक म्हातारी हातपुडे करून भीक मागताना दिसली. सेठाने काहीतरी खायला द्या, खूप उपाशी आहे. सुधाने वळून पाहिलं आणि स्तब्ध झाली. समोर कोणी दुसरी नव्हे तर तिची स्वतःची सासू रमादेवी उभी होती. माझी सासू? सुधाने थरथरत विचारलं. रमादेवी आणि तिचा नवरा अक्षरशः ओळखूही येत नव्हते. अंगावर फाटके कपडे, तोंड रापलेलं, डोळ्यांमध्ये पाणी. सुधाने लगेच विचारलं, पप्पा कुठे आहेत? रमादेवी एकटक तिच्याकडे पाहत राहिली. आता सुद्धा आधीची हतबलसून नव्हती, तर खऱ्या अर्थाने एक सेठाने दिसत होती. तिच्या कपड्यांवरूनच लक्षात येत होतं की तिने आणि सुरेशने मेहनतीने एक नवा संसार उभा केला आहे. पहिल्यांदा तर रमादेवीला विश्वासच बसला नाही. नंतर तिने सुधाच्या पायावर हात ठेवले आणि डोळ्यातील पाणी गाळत म्हणाली, बेटा, आम्ही फार मोठी चूक केली. आम्ही तुम्हाला ओळखू शकलो नाही. सुधाने पाय मागे घेतले आणि म्हणाली, आई, आता मी तुमच्यावर राग धरू शकत नाही. चला, घरी चला. सुधाच्या या शब्दांनी रमादेवी थक्क झाली. इतक्या अन्यायानंतरही सुधा त्यांना क्षमा करत होती. नवा संसार, नवा सन्मान. सुधा आणि सुरेशने मेहनतीने स्वतःचा संसार उभा केला होता. त्यांनी भरपूर पैसा कमावला, चांगलं घर घेतलं, गाड्या घेतल्या, नोकर चाकर ठेवले, पण महत्त्वाचं म्हणजे त्यांनी मनशांती मिळवली होती. जेव्हा सासू सासरे त्यांच्यासोबत राहायला आले तेव्हा त्यांनी त्यांना भरभरून प्रेम दिलं, ज्याची ते कधीही अपेक्षा करत नव्हते. एका संध्याकाळी आई वडिलांनी सुधा आणि सुरेशला आशीर्वाद देत म्हणाले, आम्ही नशीबवान आहोत, कारण देवीसारखी सून मिळाली, पण आम्ही ओळखू शकलो नाही. हे ऐकून सुरेश हसत म्हणाला, आणि मी तर देवच आहे, नाही का? सुरेशच्या या वाक्यावर सगळे जोरजोरात हसू लागले आणि घर पुन्हा प्रेमाने भारून गेलं. मित्रांनो, या कथेने तुम्हाला काय शिकवलं असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया एका नवीन कथेसह. धन्यवाद.